हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या मनात जे काही चांगले थॉट्स येतात, मला वाटतं तुम्ही माझे फ्रेंड्स आहात सगळे, तर तुमच्याबरोबर ते शेअर करायला पाहिजे आणि म्हणून मी शेअर करते. आपल्या जीवनामध्ये जे काही लोक असतात, आपल्या आजूबाजू म्हणा, आपले नातेवाईक म्हणा, आपलं फ्रेंड सर्कल असेल, जे पण कोणी असेल, ती प्रत्येक व्यक्ती आपल्याला आवडेलच असं नाही होऊ शकत, नाही का? त्याचप्रमाणे आपणही आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला सगळ्यांना आपण आवडूच अशी अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे. असे पण लोक असू शकतात ज्यांना आपण नाही आवडत. तर अशा वेळेस आपण त्यांचा जास्त विचार नाही करायचा. मी याच मताची आहे. मी कोणी खूप मोठी आध्यात्मिक गुरु नाही, परंतु आपण जीवन जगत असताना आपल्याला अनेक जीवनामध्ये ठोकरा लागता, मी असं म्हणेल. अप्स अँड डाऊन्स प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात. चढ उतार हे जीवनाचं गणितच चढ आणि उतार आहे. आपण जसं बघतो, आपण ECG करायला गेले होते कसे झिगझॅग झिगझॅग, तसंच काही आपलं जीवन असतं. एखाद्या व्यक्तीला समजा आपण नाही आवडत, किंवा अनेक व्यक्ती असू शकतात जे आपल्याबद्दल चुकीची धारणा ठेवतात आणि त्यांना आपण नाही आवडत, किंवा मग सोशल मीडियावर म्हणूयात की आपल्याला लोक हेट करतात. तर अशा वेळेस अशा लोकांचा बिलकुल विचार करायचा नाही. आणि हो, आजकाल ही खूप छान गोष्ट आहे की आपल्यापैकी बरेच लोक अध्यात्माच्या मार्गाकडे वळलेले आहे. जसं की माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. मी कंटिन्यू प्रेमानंदजी महाराजांना ऐकत असते. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, परंतु भगवंताचं नामस्मरण, पूजा अर्चा, ग्रंथ वाचन बरेच जण करतात. तर त्यातून आपल्याला काय शिकायला भेटतं की आपण आपले विचार चांगले ठेवायचे. आपल्याकडून कुणाचंच काही नुकसान झालं नाही पाहिजे, आपल्याकडून कुणावर काही अन्याय नाही झाला पाहिजे. आपण वाईट गोष्ट कानाने ऐकायच्या नाही, डोळ्याने बघायच्या नाही आणि तोंडाने बोलायचं नाही. आणि आपलं जे पण काही कर्तव्य आहे, जे पण काही कर्म आहे, ते निस्वार्थपणे करत राहायचं. भले आपल्याला काही कटू अनुभव येतात की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करत असतो, प्रामाणिकपणे सगळ्यांची सेवा करतो, स्वार्थीपणा न ठेवता मनापासून सेवा करतो, तरीसुद्धा आपल्याला वाईट शब्द वापरले जातात, वाईट विचार केले जातात, वाईट गोष्टी ऐकाव्या लागतात. तर ते सगळं असं समजायचं की आपलं काहीतरी पूर्वसंचित आहे. ज्या काही दुःखद घटना आपल्या जीवनामध्ये घडतात, वाईट प्रसंग येतात, तर ते आपल्या पूर्वीचं फेडायचं बाकी आहे, ते आपण फेडतोय असं समजायचं. आणि ह्या जन्मात मला सगळे चांगले कर्म करायचे, जेणेकरून मला पुढे काही भोगावा लागू नये, असं आपण पवित्र असं आपलं वागणं असलं पाहिजे. बरोबर की नाही?